नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे. आजपासून आपण रिझनिंग बुद्धिमापन चाचणी या विषयाला सुरुवात करतोय. तर या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, पहिल्यांदाचं सिनॉप्सिस आपण पाहूया. येणारी सिरीज ही जे काय आपण चॅप्टर्स पाहणार आहोत ते येणाऱ्या सर्व सरळसेवा एक्झामसाठी म्हणजे TCS आणि IBPSद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तसेच MPSCद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी बेसिक एक्झाम्पलपासून ॲडव्हान्स लेवलचे एक्झाम्पल्स आणि या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये TCS किंवा IBPSने किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले जे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या कन्सेप्ट बिल्डिंगसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत ते सर्व या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया. संख्या मालिका नंबर सिरीज. तर याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, एखादा प्रश्न आल्यानंतर आपण कशा प्रकारे लॉजिकचा यूज करायचा आहे, पहिल्यांदा आपण कोणकोणते लॉजिक यूज करायचे आहेत, जेव्हा आपण एखादा प्रश्न पाहतो तेव्हा तो सोडवण्यास सुरुवात कशी करायची आहे, त्यासाठी आपण थोडक्यात एक सिनॉप्सिस पाहणार आहोत. तर संख्या मालिकेमध्ये संख्या ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याद्वारे वाढू किंवा कमी होऊ शकते. तर संख्या मालिकेमध्ये काय असतं, तर या ठिकाणी आपल्याला काही नंबर्स दिलेले असतात. तर त्या नंबर्स एकानंतर एक येतात. समजा 4 नंबर्स दिलेले आहेत, तर पहिला नंबर आणि दुसरा नंबर याच्यामध्ये वाढ होऊ शकते, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर याच्यामध्ये परत वाढ होऊ शकते आणि तिसरा नंबर आणि चौथा नंबर याच्यामध्ये परत वाढ होऊ शकते, किंवा पहिला आणि दुसरा नंबर याच्यामध्ये घट होऊ शकते, दुसऱ्यानंतर तिसऱ्या नंबरमध्ये परत वाढ होऊ शकते, चौथ्यामध्ये परत घट होऊ शकते. म्हणजे संख्या मालिकेमध्ये संख्या ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याद्वारे वाढू किंवा कमी होऊ शकते. यानंतर दुसरा पॉईंट पाहूया. तर या प्रश्न प्रकारात आपल्याला खालील तर्काचा म्हणजे लॉजिकचा यूज करायचा आहे. जेव्हा आपण एखादी नंबर सिरीज पाहतो तेव्हा आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा सर्वात बेसिक आपण जे लॉजिक यूज करायला पाहिजे ते म्हणजे कोणतीही नंबर सिरीज आपल्याला एक्झाममध्ये दिसली तेव्हा आपण काय करायचं आहे, दोन संख्यामधील फरक चेक करायचा आहे. पहिला पॉईंट आहे दोन संख्यामधील आपण काय करायचं आहे, फरक चेक करायचा. यानंतर दुसरं लॉजिक आपण कोणतं यूज करायचं, हे सर्वात बेसिक लॉजिक आहे मित्रांनो. जेव्हा आपण एखादं एक्झाम्पल सोडवतो तेव्हा कमीत कमी हे लॉजिक सर्वात आधी यूज करायला पाहिजे. त्यानंतर आपण जेव्हा वेगवेगळे लॉजिक यूज करतो तेव्हा आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. तर सर्वात बेसिक काय आहे, तर आपण फरक चेक करायचा. यानंतर वर्ग अधिक n वर्ग वजा n हे आपण चेक करायचे. त्यासाठी आपल्याला काय पाठ पाहिजे, तर 1 ते 30 पर्यंतचे आपल्याला वर्गपाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे, 30 पर्यंतचे वर्गपाठ करून ठेवायचे. त्यानंतर तिसरं लॉजिक आपण काय यूज करायचं आहे, घन. तर घनसंख्या क्यूब नंबर्स आपल्याला 10 पर्यंतचे कमीत कमी पाठ करून ठेवायचे आहेत. घन अधिक n घन वजा n. या ठिकाणी समजा एखादी संख्या आहे, समजा 6 आहे, 6चा घन अधिक 1, 7चा घन अधिक 1, 8चा घन अधिक 1 अशा प्रकारे सिरीज तयार झालेली असू शकते. त्यामुळे तुम्हाला सर्व घन 10 पर्यंत पाठ पाहिजे कमीत कमी आणि वर्ग हे 30 पर्यंतचे पाठ पाहिजेत. त्यानंतर पटीमध्ये एखादी संख्या आपल्याला दिलेली असू शकतात. ठीक आहे, एखादी नंबर सिरीज आपल्याला पटीमध्ये दिलेली असू शकते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कमीत कमी 30 पर्यंतचे आपल्याला पाढे पाठ करून ठेवायचे आहेत. यानंतर पाचवं लॉजिक आहे फरकांमधील फरक. ठीक आहे, दोन संख्यामधला फरक काढायचा आणि अशा प्रकारे दोन संख्यामधला फरक काढत नंतर आपल्याला आणखीन एक नवीन नंबर सिरीज तयार होते. मग नंतर आपण त्या फरकामधील फरक काढायचा आहे अशा प्रकारचं. ठीक आहे, आत्ता जे काय आपण पाहिलं ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात येणार आहे. यानंतर 6वा पॉईंट पाहूया. तर आपल्याला मूळ संख्या, विषम संख्या आणि त्रिकोणी संख्या या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. खूप बेसिक आहे, ते आपण या चॅप्टरमध्ये शिकत असताना पाहणारच आहोत. ठीक आहे, समस्थानावरील पॉईंट 7वा समस्थानावरील विषम स्थानावरील संख्या यावर आधारित तर्क. ठीक आहे, एखादा तर्क आपण करत असताना आपल्याला अल्टरनेट नंबर्स असतात, म्हणजे एकाड एक संख्या त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असू शकतं आणि आपल्याला प्रश्न सोडवता येऊ शकतो. त्यासाठी लॉजिक काय यूज करायचे, समस्थानावरील विषम स्थानावरील संख्या यावर आधारित तर्क हा आपण तर्क यूज करायचा आहे आणि तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, हे फक्त आपल्याला थोडक्यात थेरी म्हणून एक भाग घेतलेला आहे. प्रश्न सोडत असताना आपण नेमकं हे सर्व काय घेतलं होतं हे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजणार आहे. या गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही या सर्व गोष्टी काय करा, नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढं परत हा चॅप्टर पाहण्याची आवश्यकता लागणार नाही. जेव्हा कधी तुम्ही हा चॅप्टर पाहाल किंवा जेव्हा कधी तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये याचे प्रश्न पाहाल तेव्हा तुम्हाला लॉजिक कसं यूज करायचं आहे, म्हणजे याचं कुठलं सायंटिफिक एखादं लॉजिक नाही, परंतु जनरली आपण जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व्ह करतो तेव्हा जर आपण या क्रमाने लॉजिक लावत गेलो तर नक्कीच तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. यानंतर 8वा पॉईंट काय आहे, जर वाढ आणि घट अनुक्रमे होत असेल तर समजून घ्यायचं की मिश्रित संख्या मालिका असण्याची शक्यता आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. समजा एखाद्या सिरीजमध्ये
पहिला नंबर आहे, त्यानंतर दुसरा नंबर आहे, त्या नंबरमध्ये वाढ होते, तिसऱ्या नंबरमध्ये घट, चौथ्या नंबरमध्ये परत वाढ, म्हणजे लहान मोठ्या संख्या जर येत असतील तर मग आपल्याला नक्की गेस करता येत नाही. तेव्हा काय समजून घ्यायचं, मिक्स संख्या मालिका आहे. तर मिक्स संख्या मालिका कशी असते, बऱ्याच एक्झाममध्ये विचारली जाते. TCS आणि IBPSने बऱ्याच वेळा मिक्स संख्या मालिका विचारलेली आहे. ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्यावरील एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. तर ते सॉल्व्ह करण्यासाठी लॉजिक काय यूज करायचं ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंबर सिरीजसाठी 1 ते 100 वर आपल्याला मूळ संख्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. तर 1 ते 50 यामध्ये मूळ संख्या किती आहेत, तर 15 मूळ संख्या आहेत. आणि 51 ते 100 यामध्ये 10 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 आणि 47. ठीक आहे. आणि 51 ते 100 मधील 10 मूळ संख्या कोणकोणत्या, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ठीक आहे. 90 ते 100 पर्यंत फक्त एकच मूळ संख्या आहे जी की 97 आहे. त्यामुळे तुम्हाला हे बेसिक माहिती असणं खूप आवश्यक आहे. तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यानंतर आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे 21 पासून 30 पर्यंतचे वर्ग जे आपले परत परत विसरतात हे सर्व नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. एक्झामच्या आधी तुम्हाला जर हे पाठ नसतील तर एक्झाममध्ये तुम्हाला ऐन वेळेला तुम्हाला गुणाकार करत बसावं लागणार आहे. त्यामुळे हे तोंडी तुम्हाला लक्षात असणं खूप आवश्यक आहे. तर 1 ते 30 पर्यंत या ठिकाणी वर्ग दिलेले आहेत. स्क्वेअर नंबर्स सर्व तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. 21चा वर्ग आहे 441, 22चा वर्ग आहे 484. 21 ते 30 का घेतोय, कारण हे आपले विसरतात. ठीक आहे. 20 पर्यंतचे पाठ होऊ शकतात, परंतु 21 ते 30 वरील जे वर्ग आहेत त्याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. 21चा वर्ग आहे 441, 22चा वर्ग आहे 484, 23चा वर्ग आहे 529, 24चा वर्ग आहे 576, 25चा वर्ग आहे 625, 26चा वर्ग 676, 27चा 729, 28चा 784, 29चा 841 आणि 30चा 900. तर 30 पर्यंतची वर्गसंख्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या. कारण जेव्हा कधी तुम्ही नंबर सिरीज सोडवाल किंवा इथून पुढं तुमच्या या लेक्चरची जी वही असणार आहे ती देखील तुमच्याजवळ असू द्या. कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे बेसिक खूप महत्त्वाचं असतं. एक्झामच्या दृष्टीनं आपण वर्ग, घन किंवा पाडेपाठ करणं या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळं जिथं आपल्याला 30 सेकंदामध्ये 40 सेकंदामध्ये प्रश्न सॉल्व्ह होतो व्हायला पाहिजे होता, तो आपल्याला काय होतं 1 मिनिटाच्या वर किंवा 1.5 मिनिटाच्या वर टाईम लागतो. तर आपल्याला एक्झाममध्ये कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे. त्यासाठी 1 ते 30 पर्यंतचे वर्गपाठ असणं आवश्यक आहे. यानंतर आपण 1 ते 10 पर्यंतचे घनपाठ करायचे. 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर 1चा घन आहे 1, 2चा 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. 1 ते 10 पर्यंतची घनसंख्या तुम्ही पाठ करून ठेवा, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यानंतर आपण एक एक एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्सची डिफिकल्टी लेवल ही सुरुवातीला बेसिक असणार आहे. त्यानंतर आपण थोडेसे डिफिकल्ट एक्झाम्पल्स पाहणार आहोत, ज्याला की थोडंसं वेगळं लॉजिक आपल्याला यूज करावं लागणार आहे. त्यानंतर TCSने विचारलेले प्रश्न पाहूया आणि नंतर IBPSने विचारलेले या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये आलेले प्रश्न आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. लॉजिक कसं यूज करायचं तुम्हाला कळणार आहे आणि या आधीच्या वर्षीचे प्रश्न सोडवल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंग देखील होणार आहे. तर सुरुवात करूया प्रश्नांना. प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत पुढील पद ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये आपल्याला विचारला जातो. संख्या मालिका आहे 2, 5, 10, 17 आणि 26. तर सर्वात पहिल्यांदा आपण जे लॉजिक यूज करणार आहोत ते म्हणजे संख्यामधील फरक चेक करायचा. त्यानंतर वर्गसंख्या आहे का हे चेक करायचं. त्यानंतर घनसंख्या आहेत का हे चेक करायचं. वर्गसंख्या अधिक 1 करायचं, वर्गसंख्या वजा 1 करायचं, घनसंख्या अधिक 1 किंवा n म्हणजे काय, कोणताही नंबर, म्हणजे घनसंख्या अधिक 2 असू शकतं, घनसंख्या अधिक 3 असू शकतं. अशा प्रकारे एक एक पद वाढत गेलेलं असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळं जनरल लॉजिक आपण यूज करायचे. सुरुवात करायची फरकापासून. तर समजा आता या ठिकाणी 2, 5, 10, 17, 26. लॉजिक एक यूज काय करायचं आपण, की समजा दिलेल्या संख्या आहेत, थोड्याशा जवळच्या संख्या वाटतात, तेव्हा आपण लगेच फरक चेक करून बघायचा, कारण त्याला काही जास्त वेळ आपल्याला लागणार नाही. आता 2 आणि 5 यामधला फरक किती आहे, तर 3 फरक आहे. 5 आणि 10 यामध्ये किती फरक आहे, 5चा फरक आहे. यानंतर 10 आणि 17मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक आहे. 17 आणि 26 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर 9चा फरक आहे. तर आता आपण फरक काढला. आता फरकामध्ये आपल्याला या ठिकाणी समजा आता असं पण समजूया की या ठिकाणी ही आता नवीन एक सिरीज तयार झालेली आहे. ठीक आहे. फरक काढला 3, 5, 7, 9 याच्यामध्ये काय आपल्याला कॉमन वाटते का, तर 3, 5, 7, 9 याच्यामध्ये +2
+2 करत या ठिकाणी नंबर सिरीज वाढत गेलेली आहे. हे आपण पाहू शकतो. 3 नंतर 5चा फरक आहे, नंतर 7चा, नंतर 9चा, म्हणजे आता 11चा फरक येणार आहे. 11चा फरक येणार आहे. तर आता 11ला काय करायचं आपल्याला, या 26मध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. 26 + 11 = 37 आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आता आणखीन एका लॉजिकनं हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर आता लॉजिक 1 आपण यूज केलं. यानंतर पहा 2, 5, 10, 17 आणि 26. तर या ठिकाणी या संख्या कोणत्या तरी वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत का हे आपण पाहायचे. तर आता 1चा वर्ग अधिक 1 केलं, उत्तर किती येणार आहे आपलं, 2 येणार आहे. नंतर 5 म्हणजे वर्गसंख्या कोणती आहे जवळची, 4च्या जवळची आहे. तर 2चा वर्ग अधिक 1 केलं बरोबर 5 येतं. म्हणजे जेव्हा वर्गसंख्येच्या जवळच्या आपल्याला संख्या दिसते तेव्हा आपण पाहायचं की त्या संख्येमध्ये, त्या वर्गसंख्येमध्ये किती ॲड केल्यानंतर ही संख्या तयार झाली. ठीक आहे. आता 10, 9मध्ये 1 ॲड केलं 10 झालं, म्हणजे 3चा वर्ग अधिक 1 बरोबर किती आलं, 10. म्हणजे अशा प्रकारे देखील आपण याचं उत्तर काढू शकतो. नंतर 17, 16 अधिक 1 केलं 17, 26 म्हणजे 25 अधिक 1 केलं 26. म्हणजे आता इथून पुढे काय होणार आहे, 26च्या नंतर 6चा वर्ग अधिक 1 करावा लागणार आहे. म्हणजे सोपं आहे. 37 आपण या ठिकाणी आन्सर काढू शकतो. अशा प्रकारे आपण 2 लॉजिकचा यूज करून या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. तर आपल्याला जे सोपं पडतं एक्झाममध्ये ते तुम्ही करायचं आहे. तुम्हाला फक्त हा चॅप्टर शिकत असताना तुम्ही काय करायचं, जेव्हा एखादा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून स्क्रीनकडे पाहायचं आहे आणि तुम्ही काय करायचं, तो प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण स्वतःचं लॉजिक डेव्हलप करणं, कोणी कोणत्या पद्धतीने विचार करतं, कोणी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतं. त्यामुळं आपण स्वतः तो प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एखादा प्रश्न पाहिल्यानंतर काय विचार करायचा आहे, कशा प्रकारे लॉजिक यूज करायचं आहे. आणि जनरली आपण फरकापासून सुरुवात करतो. ठीक आहे. जेव्हा आपण एखादी सिरीज पाहतो पहिल्यांदा फरक पाहायचा, त्यानंतर वर्गसंख्या घनसंख्या आहेत का हे पाहायचं, पटीमधल्या संख्या आहेत का हे पाहायचं, वर्गसंख्येच्या आसपासच्या संख्या आहेत का असं पाहायचं. आता आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह करत असताना 2, 5, 10, 17, 26 हे नंबर पाहिले की वर्गसंख्येच्या जवळचे होते. म्हणजे 1 आहे, 4 आहे, 9 आहे, त्यानंतर 17 16च्या जवळ आहे, 26 25च्या जवळ आहे. त्यामुळे आपल्याला लगेच याचं आन्सर भेटलेलं आहे. अगदी बेसिक गणितापासून सुरुवात करून आपण थोडेसे डिफिकल्टी लेवलचे गणितं जे आहेत ते आपण पाहणार आहोत. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. तर दुसरा प्रश्न पाहतोय आपण आता 0 7 26 63 124. तर या ठिकाणी पहिल्यांदा काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी 0 आलेलं आहे. जेव्हा 0 येतं तेव्हा असं समजून जायचं की कुठली तरी संख्या वजा करून 0 आलेलं आहे. ठीक आहे. कुठली तरी संख्या वजा करून 0 आलेलं असू शकतं. 0 7 26 63 124. तर याच्यामध्ये लॉजिक काय असणार आहे, तर एखादी घनसंख्या वर्गसंख्या तुम्ही विचार करायचा की वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे का, घनसंख्येच्या जवळची संख्या आहे का. तर या ठिकाणी दुसरं पद पाहतोय आपण 7 जे आहे ते 8च्या जवळचं आहे. 8. ठीक आहे. तर 8 काय आहे, 8 आहे 2चा घन आहे. यानंतर 26 काय आहे, तर 27च्या जवळ आहे. ठीक आहे. तर 3चा घन काय आहे, 3चा घन वजा 1 26 होऊन जाईल. ठीक आहे. 63 64च्या जवळ आहे. 4चा घन 64 आहे, 64 वजा 1 केलं 63 आलं. 124 125च्या जवळ आहे. म्हणजे 5चा घन 125 वजा 1. तर आपल्याला लॉजिक या ठिकाणी भेटलेलं आहे. पहा 0 कसं आलं असेल, तर 1चा घन केला, 1चा घन वजा 1 या ठिकाणी आलं 0. यानंतर 2चा घन वजा 1. ठीक आहे, आलं 7. 2चा घन 8 वजा 1 केलं, उत्तर आलं 7. अशा प्रकारे या ठिकाणी ही सिरीज डेव्हलप होत गेलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी 26 कसं आलं, 3चा घन केला वजा 1 केलं 26 आलं. यानंतर 63 4चा घन वजा 1, या ठिकाणी 5चा घन वजा 1, म्हणजेच आपलं उत्तर कसं येणार आहे, 6चा घन वजा 1. आता 6चा घन तुम्हाला पाठ असला पाहिजे. 216 आहे, 216 वजा 1 बरोबर आपलं आन्सर आलं ऑप्शन डी या ठिकाणी 215. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे 2 5 11 20 आणि 32. तर या ठिकाणी सिरीज पाहिल्यानंतर आपण पाहायचं की कुठल्या वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत का, तर 2 आहे 1च्या जवळची, 5 4च्या जवळची आहे, नंतर 11 9पेक्षा मोठी आहे मात्र या ठिकाणी, परंतु 9च्या जवळची आहे, नंतर 20 या ठिकाणी 16च्या जवळची आहे, आणि 32 या ठिकाणी 25पासून थोडंसं जास्त या ठिकाणी गॅप वाटतं. त्याच्यामुळे आपण स्क्वेअर नंबर्सची जी ट्रिक आहे आपली की लॉजिक लावण्याची, ते आपण या ठिकाणी समजा यूज नाही करू शकणार. तर आता 2 5 11 20 32 याच्यामध्ये आपण फरक पाहू शकतो. ठीक आहे. फरक आपल्याला सांगितलं तर सर्वात बेसिक पहिले फरक चेक करायचा. फरकाचं लॉजिक जर यूज नाही करता आलं तर मग वर्गसंख्या घनसंख्या इथून पुढे आपण लॉजिक लावायला सुरुवात करायची. 2 5 मधला फरक किती आहे, या ठिकाणी 3चा फरक आहे. ठीक आहे. फरकानुसार सॉल्व्ह झालं नाही तर आपण दुसरं लॉजिक या ठिकाणी यूज करायचं. नंतर
5 आणि 11मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 11 आणि 20 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. 20 आणि 32 याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर या ठिकाणी 12चा फरक आहे. आता फरकांचा फरक या ठिकाणी, ठीक आहे, हा झाला फरक. आता याच्यामधला आपण फरक घेऊ शकतो. या ठिकाणी पहा 3 6 याच्यामध्ये 3चा फरक आहे. 6 9 या ठिकाणी 3चा फरक आहे. 9 12 याच्यामध्ये 3चा फरक आहे. म्हणजे +3 होत चाललं आहे. +3 होत चाललं आहे. म्हणजे आता कितीचा फरक असणार आहे? 12 + 3 15चा फरक असणार आहे. म्हणजे 32 आणि पुढील जी संख्या असणार आहे त्याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे? 15चा. 32 + 15 बरोबर उत्तर आलं आपलं 47. ऑप्शन डी. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. लक्ष द्या फक्त कोणत्या लॉजिकने आपण सॉल्व करतोय. एक्झाममध्ये तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. आणि थोडंसं एक्झाम्पल्स लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या आधी महत्त्वाचे जे टाईप्स आहेत, कारण आपण या चॅप्टरमध्ये जेवढे काही टाईप्स घेतलेत ते प्रत्येक वेगवेगळे एक्झाममध्ये विचारलेले किंवा वेगवेगळ्या लॉजिकने सॉल्व होणारे टाईप्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ पहा, नोट डाऊन करून घ्या, एक्झाम्पल्स लिहून घ्या, फायद्याचंच तुमच्यासाठी असणार आहे. 15 45 135 405 पहा. या ठिकाणी लॉजिक आपण काय लावू शकतो की 15 नंतर 45 135 संख्या थोडीशी जास्त गॅपनी वाढत आहे, म्हणजे पटीमध्ये वाढलेली असू शकते. या ठिकाणी लॉजिक लावा. 15 आणि 45 या दोन संख्या पाहिल्यावरच आपल्या लक्षात येते की नेमकं या ठिकाणी कशा प्रकारचं लॉजिक आहे. 15 आणि 45 पहा. 15 आणि 45 या ठिकाणी काय होते? 15 त्रिक 45 या ठिकाणी लॉजिक लागलं. 15 त्रिक 45 मग 45 त्रिक 135 135 त्रिक किती होतं? 405. या ठिकाणी परत एकदा केलं. मग आता 405 गुणिले या ठिकाणी किती करायचं? 3 करायचं. 5 त्रिक 15 15ला 5 हात चाले 1 3 0 0 1 1 3 चौक 12. तर या ठिकाणी 1215 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आपला आन्सर असणार आहे ऑप्शन ए 1215. म्हणजे जेव्हा संख्यामधला गॅप जास्त असतो तेव्हा संख्या कुठल्या तरी संख्येने गुणून किंवा मल्टिप्लाय म्हणजे पटीमध्ये मल्टिप्लाय करून त्याचं आन्सर आलेलं असतं असं समजायचं. ठीक आहे. पाचवा प्रश्न आहे 145 197 257 325. तर या ठिकाणी आपण जेव्हा नंबर्स पाहतो तेव्हा त्याच्यामधला आपण फरक काढायचा किंवा वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत का हे देखील आपण चेक करायचं. तर या ठिकाणी 145 आहे, 197 257 325. तर 197 वगैरे आणि 145 हे दोन संख्या पाहिले की आपल्या लक्षात येतं की 12चा वर्ग आहे 144 त्याच्या जवळची संख्या आहे. 197 म्हणजेच काय? 196 14चा वर्ग आहे त्याच्या जवळची संख्या आहे. 257 तर 256 16चा वर्ग आहे त्याच्या जवळची संख्या आहे. ठीक आहे. 145 म्हणजे काय आहे? तर 12चा वर्ग 12चा वर्ग अधिक 1 केलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. 145 म्हणजे 197 म्हणजे काय आहे? 14चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. 14चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. 257 म्हणजे काय आहे? तर 16चा वर्ग आहे. 16चा वर्ग अधिक 1 केलेला आहे. तर अशा प्रकारे 325 कसं आलं? तर 18चा वर्ग 18चा वर्ग अधिक 1 केलेलं आहे. म्हणजे 12 त्यानंतर 14 त्यानंतर 16 त्यानंतर 18 अशा प्रकारे संख्यांचे वर्ग घेत गेलेलो आहोत. तर यानंतर काय आलं पाहिजे? तर 20चा वर्ग अधिक 1 हे आपलं आन्सर असलेलं पाहिजे. अशा प्रकारे लॉजिक लावायचं. 20चा वर्ग 400 400 अधिक 1 401. यानंतर आपण फरक देखील या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो. फरक जेव्हा आपण पहिलं लॉजिक यूज करतो, आता सहसा मला या ठिकाणी 145 197 हे दोन नंबर या ठिकाणी दिसले, त्यामुळे मला लक्षात आलं की 145 म्हणजे काय आहे? तर 144च्या जवळची संख्या आहे. 197 196च्या जवळची. ठीक आहे. जनरली आपल्याला वाटू शकतो. आता या ठिकाणी आपण फरकांचं लॉजिक यूज करू शकतो का? तर 145 197 ठीक आहे. याच्यामधला फरक किती आहे? वजाबाकी केली तर आपल्याला या ठिकाणी फरक किती दिसतो? 197 वजा 145 तर या ठिकाणी 52चा फरक येतो. ठीक आहे. आता 257मधून 197 वजा करा, त्याचा फरक किती येणार आहे? तर 60चा फरक या ठिकाणी येतो. यानंतर या दोघांची वजाबाकी करा, त्याचा फरक किती येतो? तर 68चा फरक येतो या ठिकाणी. तर पहा 52 60 68. आता असं समजायचं की आपण ही नवीन एक सिरीज तयार झालेली आहे. 52 60 68 याच्यामध्ये फरक कितीचा आहे पहा. याच्यामध्ये फरक आहे 8चा, याच्यामध्ये फरक आहे 8चा. म्हणजे या ठिकाणी पुढचा जो फरक असणार आहे तो या ठिकाणी 8चाच फरक असला पाहिजे. मग आपण काय करायचं आहे? या ठिकाणी सॉल्व करत असताना या ठिकाणी 8 आहे, 8 68 आणि 325 अशा प्रकारे या तिघांची काय करायची? बेरीज करायची. तिघांची बेरीज करा. तर या ठिकाणी 68 अधिक 8 बरोबर 76. 325 या ठिकाणी वरून आपण बेरीज करायला सुरुवात करू, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. 325 अधिक 68 अधिक 8 असं करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी मी 76 घेतो. 76. ठीक आहे. कन्फ्युजन न होण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी हे सांगितलं होतं पहा. 8 त्याच्यावर 68 त्याच्यावर 325 अशी बेरीज करत जायचं. तर 5 आणि 6 11 11ला 1 हातच्या आले 1 7 आणि 3 10 10ला 0 हातच्या आले 1
आणि 3 आणि 1 4, तर 401 या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे सुद्धा उत्तर येऊ शकतं. आपलं आन्सर आलं ऑप्शन बी 401. तर या ठिकाणी फरकाच्या लॉजिकनं आपण आन्सर काढू शकतो किंवा वर्गसंख्यांच्या जवळची संख्या हे लॉजिक यूज करून देखील आपण आन्सर काढू शकतो. आता मला या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करत असताना 145 197 लगेच क्लिक झालं की या संख्या वर्गसंख्यांच्या जवळच्या संख्या आहेत, त्यामुळे मी ते लॉजिक पहिल्यांदा यूज केलं होतं. अशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल त्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. परंतु या ठिकाणी वर्गसंख्यांचं लॉजिक होतं पहिलं, त्याने आपल्याला कमी वेळामध्ये लगेच सॉल्व्ह झालं असतं. ठीक आहे, तुम्हाला जे सोपं पडते ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. 2 12 36 80 आणि 150 असे प्रश्न आहेत या ठिकाणी. तर 2 12 36 80 150 या ठिकाणी थोडासा विचार करा की कशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला जेव्हा आपण सिरीज पाहतो तेव्हा सिरीज पाहिल्यानंतर 2 नंतर 12 कशा प्रकारे आला असणार आहे, 12 नंतर 36 कसं आलं, 36 नंतर 80 कसं आलं, 80 नंतर 150 कसं आलं हे देखील पाहायचं असतं. तर या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे वही असली पाहिजे आणि पेन असला पाहिजे, ते तुम्ही घेऊन हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, कारण डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन कुठलाही प्रश्न सॉल्व्ह होत नाही. तुम्हाला घरी प्रॅक्टिस केली पाहिजे आणि हे लेक्चर बघत असताना तुम्ही पेन आणि वही घेऊन बसायचं आहे आणि हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी वेळामध्ये प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. वेगवेगळे तुम्ही लॉजिक लावाल, प्रश्न सोडवाल, फक्त व्हिडिओ बघूनच तुमची प्रॅक्टिस होणार नाही. जेव्हा तुम्ही लॉजिक लावाल, स्वतः पेन घेऊन बसाल, सॉल्व्ह कराल, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की चुकीच्या पद्धती कोणत्या आहेत सॉल्व्ह करण्याच्या, बरोबर पद्धती कोणत्या आहेत सॉल्व्ह करण्याच्या. 2 12 36 80 150 यानंतर कोणती संख्या येईल. तर या ठिकाणी लॉजिक काय आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी 2 कसं आलं, 12 कसं आलं. तर पहा, एखादी वर्गसंख्या आहे. ठीक आहे, आता 2च्या आधीची वर्गसंख्या कोणती. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1चा वर्ग 1च आहे, 1चा घन देखील 1च आहे. तर याचा वापर आपल्याला बऱ्याच ठिकाणी करायचा आहे. 1चा वर्ग आणि 1चा घन 1 म्हणजे 2च्या आधीची संख्या कोणती असणार आहे, वर्गसंख्या 1 आहे आणि घनसंख्या देखील 1 आहे. आता आपल्याला 2च्या आधी समजा 1चा वर्ग आपण यूज केला. ठीक आहे, या ठिकाणी 1चा वर्ग त्याची दुप्पट केली, उत्तर किती आलं या ठिकाणी 2 आलेलं आहे. यानंतर आपण 12 कसं आणलं, तर समजा आपण 2चा वर्ग घेऊया. 2चा वर्ग घेतला आणि त्याचं काय करावं लागणार आहे, आपल्याला दुप्पट करावं लागणार आहे, तिप्पट करावं लागणार आहे. कशा प्रकारे करावं लागणार आहे आपल्याला. तर या ठिकाणी 12 कसं आलं, तर 2चा वर्ग घेतला आपण. ठीक आहे, 2चा वर्ग घ्यायचा आणि त्याला काय करावं लागेल, तर 3ने गुणावं लागणार आहे. ठीक आहे, 12 कसं आलं, तर 2चा वर्ग घेतला. या ठिकाणी 2चा वर्ग गुणिले 3 केलं, उत्तर किती आलं, तर या ठिकाणी 12 आलेलं आहे. म्हणजे 2 नंतर 12 आलं. नंतर 36 कसं आलं, तर या ठिकाणी 3चा वर्ग घेतला, 9 गुणिले 36 कसं आणता येईल आता, 9 गुणिले 4. ठीक आहे, 36 म्हणजे पहा 1, त्यानंतर 2 3 4 यानंतर खाली 5ने गुणावं लागणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी 4चा वर्ग केला आपण, 4चा वर्ग गुणिले 4 नंतर काय आलं पाहिजे, तर 5 यायला पाहिजे. पहा आता पुढचा जर नंबर आला तर आपल्याला लॉजिक भेटले असं समजायचं. 4चा वर्ग 16 गुणिले 5 बरोबर 80 आलं का, त्याच्यामुळे आपल्याला लॉजिक भेटलेलं आहे. आता पुढचं 150 कसं आलं असणार आहे, तर 5चा वर्ग गुणिले किती करावं लागेल, 6 करावं लागेल. 5चा वर्ग 25 गुणिले 6 बरोबर 150 आलं. म्हणजे आता इथून पुढचा जो संख्या असणार आहे, जी संख्या असणार आहे ती संख्या कशी येणार आहे, तर 6चा वर्ग करायचा गुणिले किती करणार आपण, आता इथं 6 पर्यंत आलो होतो आपण, आता 7 करावं लागणार आहे. 6चा वर्ग 36 गुणिले या ठिकाणी 7, 7 सकी 42, 42ला 2 हात 4 4, 7 त्रिक 21 आणि 4 बरोबर 25, 252 आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन बी आपला आन्सर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी लॉजिक यूज केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न क्रमांक 7 12 2 24 4 48 आणि 8. तर या ठिकाणी आपण थेरीमध्ये पाहत असताना पाहिलं होतं की एक मिश्र प्रकारची संख्या मालिका आहे. मिश्र प्रकारची संख्या मालिका ओळखायची कशी, तर एक नंबर वाढतो, एक कमी होतो, नंतर एक वाढतो, नंतर एक कमी होतो. या ठिकाणी आहे का 12 नंतर 2 नंतर 24 नंतर 4 नंतर 48 नंतर 8. तर अशा प्रकारे सॉल्व्ह करताना विचार कसा करायचा आहे, तर अल्टरनेट नंबर जे आहेत म्हणजे एकाडेक येणारे नंबर 12 त्याच्यानंतर 24 त्याच्यानंतर 48 अशा प्रकारे नंबर्स कधीही पहिल्यांदा चेक करायचे आणि हे चेक करूनच तुम्हाला उत्तर भेटणार आहे. ठीक आहे, 12 12 दोन्ही 24, तर या ठिकाणी 24 दोन्ही 48. ठीक आहे, तर आता उत्तर काय येणार आहे, 48 दोन्ही या ठिकाणी 48 गुणिले 2 करायचं, उत्तर आपलं काय येणार आहे, 96 येणार आहे. इतकं सोपं आहे. म्हणजे अल्टरनेट सिरीज दिसली की तुम्ही काय करायचं, एकाड एक या ठिकाणी जे संख्या आहेत त्याच्यामध्ये लॉजिक चेक करायचं. पहा आणखीन चेक करू शकतो, 2 4 8 नंतर काय येईल, 16 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे दुप्पट करत या ठिकाणी गेलेलो आहोत. अशा प्रकारे समजून जायचं. जेव्हा एक संख्या वाढते एक संख्या कमी होते तेव्हा एकाड एक संख्या चेक करायच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न 8वा 1 2 6 15 31 आणि 56. या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करायचा सॉल्व्ह करायचा की आपण कशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. तर या ठिकाणी 1 2 याच्यामधला समजा आपण फरक चेक करू शकतो. फरक चेक करा, किती येतो फरक. या ठिकाणी सर्वांचा फरक चेक करा. या ठिकाणी 1चा फरक आहे, या ठिकाणी 4चा फरक, नंतर
6 आणि 15मध्ये 9चा फरक, त्यानंतर या ठिकाणी 16चा फरक झाला, या ठिकाणी फरक कितीचा आहे 25चा फरक. पहा 1 4 9 16 25 हे नंबर्स पाहून तुम्हाला लगेच लक्षात येईल की 1चा वर्ग, नंतर 2चा वर्ग, नंतर 3चा वर्ग, नंतर 4चा, नंतर 5चा, म्हणजे आता 6चा वर्ग 36. 36 हा काय असला पाहिजे, फरक असला पाहिजे. 36 उत्तर नसणार आहे मित्रांनो. म्हणजे 56मध्ये या ठिकाणी काय करायचं आहे 36 ॲड करायचं आहे. तर या 56मध्ये 36 ॲड केल्यानंतर आपला आन्सर किती येईल, या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे 92, ऑप्शन डी. तर अशा प्रकारे आपण लॉजिक लावायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 9 12 8 14 6 16. परत एकदा मिक्स प्रकारची या ठिकाणी नंबर सिरीज आहे. एक संख्या वाढते, एक संख्या कमी होते. तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं मी 12 14 16. ठीक आहे, अल्टरनेट नंबर पाहिजे. पहा 12 अधिक 2 14, 14 अधिक 2 16, 16 अधिक 2 18 येणार आहे. परंतु आपल्याला काय विचारलं आहे या ठिकाणी 8 6 आणि नंतर काय येईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर 8 8 वजा 2 6, 6 वजा 2 4. आपलं आन्सर आलं ऑप्शन सी. त्यानंतर प्रश्न 10 पाहूया. 14 28 26 52 आणि 100. तर TCS PYQ आहे. TCSनी या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर तो कसा सॉल्व करायचा आपण आता पाहूया. तर पहा या ठिकाणी काय मिक्स प्रकारची परत एकदा या ठिकाणी नंबर सिरीज आलेली आहे. मिक्स नंबर सिरीज आहे या ठिकाणी. ठीक आहे, पहा 14 28 26 52 50 आणि 100. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एकदा वाढ एकदा घट होते. याचा अर्थ काय आहे, मिक्स प्रकारची ही नंबर सिरीज आहे. तर आपण काय करायचं, अल्टरनेट नंबर जे आहेत ते आपण चेक करायचे आहेत. अल्टरनेट नंबरमध्ये काय रिलेशन आहे का हे चेक करायचं. तर 14 आणि 26 याच्यामध्ये जर आपण समजा रिलेशन चेक करू शकतो, याच्यामध्ये आपण गॅप चेक करू शकतो. ठीक आहे, फरक कितीचा आहे 12चा फरक आहे. 26 आणि 50 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 26 आणि 50 24चा फरक आहे. ठीक आहे, मग पहा आता 12 आणि 24 याच्यामध्ये तुम्हाला लगेच कळालं असेल की कितीचा फरक आहे, 12 2 24. ठीक आहे, म्हणजे आता पुढचा जो नंबर येणार आहे त्या नंबरमध्ये काय होणार आहे, तर 24 2 48. ठीक आहे, 24 2 48 या ठिकाणी काय असलं पाहिजे, या ठिकाणी फरक असलेला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, तर 50 आणि पुढील येणारी जी संख्या आहे याच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे, 48चा फरक असलेला पाहिजे. तर अशी कोणती संख्या आहे, तर त्याच्यामध्ये कसं करायचं, 50 अधिक 48 करायचं. आपण आता 50 अधिक 48 करायचं. आपलं उत्तर आलं 98. म्हणजे 98 या ठिकाणी आन्सर आलेला आहे. ठीक आहे, तर 50 आणि 98 याच्यामध्ये कितीचा फरक आला, 48चा फरक आलेला आहे. अशा प्रकारे TCSनी या आधीच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न कसा आहे, मिक्स. या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये. मिक्स प्रकारचं हे कसं आहे, संख्या मालिका आहे. मिक्स संख्या मालिकेत काय करायचं कधी पण, तर एकाड एक नंबर चेक करायचे. हे लॉजिक लिहून घ्या. एकाड एक संख्यामधील फरक किंवा पट किंवा एखादी संख्या वाढते किंवा कमी होते असं दिसलं की तुम्ही एकाड एक संख्यामध्ये जे रिलेशन आहे ते तुम्ही चेक करायचं. ठीक आहे, सरळ सरळ तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय करायचं, तुम्ही एकाड एक संख्या ज्या आहेत तुम्हाला अशा प्रकारे दिसलं तर एकाड एक संख्या सरळ लिहून घ्यायच्या. या ठिकाणी 14 लिहून घेतलं, नंतर 26 लिहून घेतलं, त्यानंतर 50 लिहून घेतलं. तर याच्यामध्ये काय रिलेशन आहे असं समजायचं की ही एक नवीन सिरीज आपल्याला दिलेली आहे. तर याच्यामध्ये रिलेशन काय आहे ते तुम्ही परत एकदा फरकांचं लॉजिक, वर्गांचं लॉजिक हे लावून सॉल्व करायचं. तुम्हाला 50 नंतर येणारी संख्या भेटणार आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 13 15 18 17 23 19. तर या ठिकाणी TCS PYQ आहे. या आधीच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. पहा कसं सॉल्व करता येईल. 13 15 18 17 23 आणि 19. तर लहान मोठ्या संख्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. वाढ आणि घट झालेली दिसते. म्हणजेच मिक्स प्रकारचं संख्या मालिका ही असणार आहे. पहा 13 15 18 या ठिकाणी परत एकदा काय करायचं, अल्टरनेट नंबर बघा. त्याच्यामध्ये रिलेशन काय दिसते का, 13 18 23. या ठिकाणी पहा 5चा गॅप आहे. 13 अधिक 5 18, 18 अधिक 5 23. म्हणजे 23 अधिक 5 28. आपलं आन्सर आलं ऑप्शन बी. इतकं सोपं आहे. TCSनी आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेलं आहे. प्रश्न 12 104 106 109 114. तर या ठिकाणी जवळजवळच्या संख्या आहेत. लगेच आपण फरक काढून घ्यायचा. पहिलंच लॉजिक महत्त्वाचं असतं फरकाचं. ठीक आहे, 104 106 याच्यामध्ये काय केलेलं आहे, +2 केलेलं आहे. 106 109 +3 केलेलं आहे. यानंतर 109 114 +5 केलेलं आहे. पहा या ठिकाणी 2 3 5 या ठिकाणी ॲड करत गेलेलो आहोत. म्हणजेच आता या ठिकाणी पहा मूळ संख्या तुम्हाला लक्षात आल्या का, 2 3 5 या मूळ संख्या आहेत. म्हणजे आता या ठिकाणी काय केलेलं पाहिजे, +7 केलेलं पाहिजे. 114 अधिक 7 करायचं. आपलं उत्तर किती आलं, 121 आलेलं आहे. पहा मूळ संख्यांची सिरीज आहे. या ठिकाणी +2 +3 +5 +7 घेतलं म्हणजे आपली सिरीज काय झाली, 2 3 5
म्हणून आपण पुढं काय काढलं, या ठिकाणी 7 असलं पाहिजे. म्हणजे 114मध्ये आपण काय केलं तर 7 ॲड केलं, आपलं आन्सर काय आलं 121 आलेलं आहे. यानंतर 196, 197, 195, 198, 194. पहा 196, 97, 95, 98 म्हणजे संख्या कमी जास्त होत आहेत, वाढत आहेत, घट होते. म्हणजे हे कसं आहे, मिक्स प्रकारची या ठिकाणी संख्या मालिका आहे. या ठिकाणी पहा अल्टरनेट नंबर एकदा चेक करा. अल्टरनेट नंबरमध्ये काय गॅप दिसतोय का, 196, 195, 194. सरळ सरळ या ठिकाणी एकचा फरक दिसतोय. ठीक आहे, या ठिकाणी 197 नंतर 1 वाढला 198 म्हणजे काय येईल 199 येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे, तर या ठिकाणी 199चे 2 ऑप्शन आहेत. पहा पहिल्यांदा काय येईल, कारण पर्यायसुद्धा व्यवस्थित बघून आपण क्लिक केले पाहिजे. ठीक आहे, तर हा 196 नंतर 195, 194 आणि नंतर काय येईल 193 येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी 193 पाहिजे आणि त्याच्या आधीचं पद 199 म्हणजे आपलं आन्सर काय आलं, ऑप्शन सी आलेलं आहे 199. कारण 197 झालं, 98 झालं, लगेच या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह आहे याच्या जागी काय येईल 199 येणार आहे. ठीक आहे, पर्याय व्यवस्थित पाहिजे. ऑप्शन बी होता 199, 192. गडबडीमध्ये आपण हा पर्याय क्लिक करू शकतो, तर लक्ष देऊन पर्याय क्लिक करायचे जेणेकरून एक्झाममध्ये तुमचं उत्तर बरोबर येत असून सुद्धा मार्क जाणार नाही. ऑप्शन सी 199, 193 याचं आन्सर असणार आहे. यानंतर प्रश्न 14वा पाहूया. 30, 49, 66, 85, 102. तर या ठिकाणी जेव्हा आपण प्रश्न पाहतोय तेव्हा वर्गसंख्या मला या ठिकाणी क्लिअर दिसते 49 ही वर्गसंख्या आहे, परंतु बाकी कोणतीही वर्गसंख्या नाही. त्याच्यामुळे वर्गसंख्येचं या ठिकाणी आपण लॉजिक लावू शकतो का, तर नाही लावू शकत. मग काय करायचं, गॅप आपण पाहूया की गॅप याच्यामध्ये काही कॉमन निघतो का. ठीक आहे, गॅपचं नाही लॉजिक लावलं तर तसं पण आपल्याला दुसरं लॉजिक लावून आन्सर काढावंच लागणार आहे. परंतु सर्वात बेसिक जे लॉजिक असतं ते आपण गॅपचं लॉजिक त्या ठिकाणी काढू शकतो. तर या ठिकाणी 30, 49 याच्यामधला आपण गॅप काढूया, किती आहे 19. 49, 66 याच्यामधला गॅप 17. 66, 85 याच्यामधला गॅप किती येतो 19 आला. परत 85, 102 याच्यामधला गॅप किती आला, परत एकदा 17 आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी रिदम पहा, लयबद्धता या ठिकाणी थोडीशी लक्षात घ्यायची. 19, 17, 19, 17 म्हणजे परत आता काय झालं पाहिजे 19चा गॅप आला पाहिजे. कशामध्ये गॅप आला पाहिजे, 102 आणि ती संख्या याच्यामध्ये 19चा गॅप आला पाहिजे. म्हणजे ती संख्या येण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, 102मध्ये 19 ॲड करावं लागेल. उत्तर किती येईल आपलं 121 आन्सर येणार आहे. ऑप्शन बी. इतकं सोपं आहे. TCSने आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न होता. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 15वा. 128, 132, 146, 176, 228. या ठिकाणी प्रश्न पहा कशा प्रकारे सॉल्व करता येईल. वर्गसंख्या दिसत आहेत का, घनसंख्या दिसत आहेत का, त्याच्या जवळच्या संख्या कोणत्या आहेत का पहा. नसेल तर मग आपण फरक चेक करूया. ठीक आहे, चला फरक चेक करू. 128, 132 याच्यामधला फरक किती आहे, 4चा फरक आहे. 132, 146 14चा फरक आहे. या ठिकाणी दोघांचा फरक पहा, 146, 176 मधला 30चा फरक आहे. 176, 228 याच्यामधला फरक कितीचा आहे, 52चा फरक आहे या ठिकाणी. ठीक आहे, पहा 4, 14, 30, 52. या ठिकाणी आता असं समजायचं की आता ही एक नवीन सिरीज या ठिकाणी तयार झाली आहे. 4, 14, 30 आणि 52 या ठिकाणी ही एक नवीन सिरीज तयार झाली असं आपण समजूया. तर आता याच्यामध्ये काय फरक दिसतो का पहा, 4 आणि 14मध्ये काय फरक आहे, तर या ठिकाणी 10चा फरक आहे. 14 आणि 30मध्ये 16चा फरक आला आणि या ठिकाणी 22चा फरक आला. ठीक आहे, 10, 16, 22 या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला बरोबर या ठिकाणी भेटलेलं आहे लॉजिक. 10 आणि 16मध्ये किती +6 केलं होतं, 16 आणि 22मध्ये काय केलं, परत एकदा +6च केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता 22 आणि पुढची जी संख्या असणार आहे त्याच्यामध्ये देखील काय करावं लागणार आहे, +6 करावं लागणार आहे. ठीक आहे, आता आपण इथून म्हणजे 6पासून, हे खालची बाजू आहे, 6पासून वरपर्यंत संख्या ॲड करत जायच्या. म्हणजे 228 नंतरची आपल्याला संख्या भेटणार आहे. 6 अधिक या ठिकाणी 22 करायचं, 22 अधिक या ठिकाणी 52 करायचं आणि 52 अधिक या ठिकाणी काय करायचं, वरचं 228 करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 228 पहा, 228 या ठिकाणी लिहितो, 228 लिहितो. 228 वरपासून आपण ठीक आहे बेरीज करायला सुरुवात करू. हे तुम्हाला समजण्यासाठी आहे, त्याच्यामुळं किती वेळ लागतो या ठिकाणी पाहू नका. फक्त तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे की 6 या ठिकाणी वर आपण 228पासून ॲड करायला चालू करू. त्यानंतर या ठिकाणी 52 लिहितो, 52, त्यानंतर 22 आणि 6 या सर्वांची बेरीज करायची, किंवा बेरीज करायला तुम्ही खालून सुरुवात करू शकता. 6, 22, 52 आणि 228. ठीक आहे, 8 आणि 2 10 आणि 2 12, 12 आणि 6 18. 18ला या ठिकाणी 8 आले, 8 आले 1, या ठिकाणी 3
3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10ला 0, हातच्या आले 1, 2 आणि 1 3. तर या ठिकाणी 308 या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काय करायचं, फरक पाहिला, फरकांमधला फरक घेतला. ठीक आहे, आणि तो फरक कशाने वाढत होता, तर +6ने वाढत चालला होता. म्हणून या ठिकाणी 22च्या पुढची जी संख्या असणार आहे ती देखील +6ने वाढणार आहे. तर या ठिकाणी +6, 22, 52 आणि 228 या सर्वांची बेरीज केली, आपलं आन्सर आलं 308. तर याला काय म्हणतात, कुठला प्रकार म्हणतात, फरकातील फरक. याद्वारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे. वहीमध्ये लिहून ठेवा, फरकातील फरक हे लॉजिक तुम्ही लिहून ठेवा. इथून पुढे तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करताना तुम्हाला बरोबर लक्षात येणार आहे. एक्झामच्या आधी आपल्याला सर्व टाईपचे एक्झाम्पल्स तुमच्या डोळ्याखालून घालायचे आहेत की जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला वेगवेगळे लॉजिक कमीत कमी वेळामध्ये लावता येईल. ठीक आहे, एखादा प्रश्न 30 सेकंदात नाही सॉल्व झाला, 50 सेकंद लागू द्या, 60 सेकंद लागू द्या, परंतु जर तो प्रश्न तुम्हाला 100% सॉल्व होत असेल तर तुम्हाला 60 सेकंद देणंसुद्धा त्या ठिकाणी वर्थ असणार आहे. कारण कदाचित एखादा प्रश्न तुम्ही पाहिला की तुमचा 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्हाला लॉजिक कळेल, 10 सेकंदामध्ये प्रश्न सोडून होऊ शकतो. असे बरेच प्रश्न असू शकतात. त्याच्यामुळे 60 सेकंद जरी लागले आणि तुमचं उत्तर जर बरोबर येत असेल तर हा प्रश्न सोडवणं वर्थ आहे. त्याच्यामुळं हे लॉजिक लक्षात ठेवा की फरकामधील फरक तुम्ही या ठिकाणी कसा ॲड करत गेलेला आहात. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 16. तर हे सर्व प्रश्न आपण TCS आणि IBPSने या आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न पाहतोय. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात हे देखील तुम्हाला लक्षात येणार आहे. लक्षपूर्वक पहा. अगदी कुठल्याही एक्झाम्स असू द्या, MPSCद्वारे घेण्यात आलेलं कुठली एक्झाम असू द्या, TCS IBPS सगळीकडं संख्या मालिका नंबर सिरीज ही सारखीच असणार आहे. त्याच्यामुळं जी डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी कमी जास्त असू शकते, परंतु लॉजिक आपल्याला प्रत्येक ठिकाणी हेच यूज करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 58, 62, 68, 76, 85. पहा कसा सॉल्व करता येईल हा प्रश्न. लॉजिक यूज करायचं थोडंसं. TCS PYQ आहे 58, 62, 68, 76, 85. या ठिकाणी जवळजवळच्या संख्या आहेत, फरक काढून घेऊया. पहिल्यांदा 58 आणि 62मध्ये कितीचा गॅप आहे, 4. या दोघांमध्ये 6चा गॅप आहे, या दोघांमध्ये 8चा गॅप आहे. ठीक आहे, आपल्याला वाटतं की आन्सर या ठिकाणी भेटणार आहे. तर 4, 6, 8 म्हणजे आता 10चा गॅप असला पाहिजे, आहे का 76 आणि 85मध्ये, परंतु या ठिकाणी 9चा गॅप आहे. ठीक आहे, चला 9चा गॅप आहे. 4, 6, 8, 9 या ठिकाणी 9चा गॅप आहे. जर 10चा गॅप असता या ठिकाणी 86 असतं तर लगेच आपण आन्सर काढलं असतं की पुढच्या संख्येमध्ये 12चा गॅप असणार आहे. या ठिकाणी 4, 6, 8 आणि 9चा गॅप आहे. तर या ठिकाणी आता असं समजायचं की समजा ही एक सिरीज आहे. ठीक आहे, आता गॅप घेतला ना तर आपण समजून जायचं की 4, 6, 8, 9, 9 नंतर काय येणार, 9 नंतर काय येणार असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर आपल्याला ही सिरीज दिली असं समजायचं तरच आपल्याला हा प्रश्न सॉल्व होतो. 4, 6, 8, 9 पहा याच्यामध्ये काय रिलेशन आहे या सिरीजमध्ये, लक्षपूर्वक विचार करा. कारण तुम्हाला मी आधी सांगताना सांगितलं होतं मूळ संख्या, संयुक्त संख्या याचं एक लॉजिक आहे, ही तुम्हाला हिंट देतो, सोडवण्याचा प्रयत्न करा. मूळ संख्या, संयुक्त संख्या याच्यावर आधारित काय करता येईल का. ठीक आहे, तर पहा तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी आन्सर सांगतो मी की कशा प्रकारे सॉल्व केलेला आहे. इथून पुढे एक्झाममध्ये तुम्हाला जेव्हा कधी अशा प्रकारचा प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला हे फायद्याचं ठरणार आहे. कारण हे जे लॉजिक यूज केले हे थोडंसं वेगळं लॉजिक आहे. पहा आपण 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या. ठीक आहे, किती होत्या, 25 होत्या. आणि 1 हा जो नंबर आहे, 1 हा जो नंबर आहे हा मूळही नाही. ठीक आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांचे अवयव पडतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात, इतर संख्येने त्यांना भाग जातो. ठीक आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे 25 झाल्या मूळ संख्या, 1 मूळही नाही आणि संयुक्त नाही, उरल्या 74. 74 काय आहेत, या ठिकाणी संयुक्त संख्या आहेत. 74 काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. संयुक्त संख्या आहेत. ज्या संख्याने इतर संख्येने भाग जातो, अवयव पडतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. ठीक आहे, तर संयुक्त संख्या आहेत. तर या ठिकाणी पहा ही सिरीज कशी आहे, क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्यांची सिरीज आहे मित्रांनो ही. ठीक आहे, 4 नंतर परत काय येतं, 5 तर मूळ संख्या आहे. 6 नंतर काय येतं, 7 तर मूळ संख्या आहे. 8 नंतर येणारी संयुक्त संख्या कोणती, 9 नंतर येणारी संयुक्त संख्या कोणती, लगेच 10 येणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी काय असलं पाहिजे, तर 10चा फरक असलेला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे 85मध्ये काय करायचं आहे, 10 ॲड करायचं. उत्तर आलं आपलं या ठिकाणी किती उत्तर येणार आहे, 95 उत्तर येणार आहे. लॉजिक लक्षात ठेवा. संयुक्त संख्या, क्रमाने येणाऱ्या संयुक्त संख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. 4 आहे, त्यानंतर 6 येईल, नंतर 8 येईल, 8 नंतर 9 नंतर 10 नंतर कोणती येणार संयुक्त संख्या पुढची, 11 तर मूळ संख्या आहे.
त्याच्या पुढची कुठली संयुक्त संख्या येणार 12 येणार आहे. तर संयुक्त संख्यांचा क्रम एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. TCSने या आधीच्या वर्षी विचारलेला आहे, त्यामुळं महत्त्वाचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आलं असेल. लक्षात ठेवा, संयुक्त संख्यांचा क्रम विचारला जाऊ शकतो. 2, 7, 23, 72, 220 TCS PYQ आहे. पहा कसं सोडवता येईल. या ठिकाणी आपण गॅप चेक करूया. लगेच जास्त वेळ घालायचं नाही, गॅप चेक करायचं लगेच. या ठिकाणी 5चा गॅप आहे. या ठिकाणी 23 आणि 7मध्ये कितीचा गॅप आहे 16. या ठिकाणी 72 वजा 23 करा, किती येईल 49. 220 वजा 72 करा, गॅप येईल 148चा गॅप या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. यानंतर पहा या ठिकाणी एक सिरीज तयार झालेली आहे 5, 16, 49, 148. ठीक आहे. तर या सिरीजमध्ये आता आपण चेक करायचं. या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेतो खाली 5, त्यानंतर 16, त्यानंतर 49. हे आपण गॅप लिहून घेतो मित्रांनो 49, त्यानंतर 148 या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. आता ही सिरीज आपल्याकडे आहे असं समजायचं. आता 5 आणि 16 याच्यामधला आपण फरक परत एकदा काढू शकतो. कितीचा फरक आहे 11चा फरक आहे. 16, 49 याच्यामधला फरक काढा 33चा फरक आहे. 49 आणि 148 याची वजाबाकी करा, किती येणार आहे 99 येणार आहे. ठीक आहे. यानंतर पहा 11, 33, 99 सरळ सरळ फरक करतो. या ठिकाणी कसं आलं गुणिले 3 केलं, 11 त्रिक 33, 33 त्रिक 99 येणार आहे आणि 99 गुणिले 3 हे करावं लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. ठीक आहे. तेव्हा काय येईल इथं पुढचा नंबर काय येईल गुणिले 3 करून 99 गुणिले 3 करा. या ठिकाणी किती येईल 297. किती येणार 297. याच्या पुढचा नंबर 99चा पुढचा जो नंबर असणार आहे तो कोणता असणार आहे 297. आता आपल्याला काय करायचं आहे 148. पहा इथून इथं वर जायचं आहे आपल्याला 297 अधिक 148. ठीक आहे. 297 अधिक 148 करू, किती आपला आन्सर किती येणार आहे पहा 201 या ठिकाणी लिहून घेतो मी 148 अधिक 297. ठीक आहे. थोडंसं या ठिकाणी पेन असल्यामुळं थोडासा टाईम लागतो लिहायला. 8 आणि 7 15ला 5, 7 आले 1, 5 आणि 9 या ठिकाणी 14, 7 आले 1, 2 आणि 2 4, 445 या ठिकाणी टोटल झालेली आहे. आता या 445मध्ये आपल्याला काय करायचं आहे वरची जी संख्या आहे 220 ते आपल्याला ॲड करायचे. तर 220 अधिक 445 या ठिकाणी आपण तोंडी करू शकतो. आपलं आन्सर किती येणार आहे 665 आपलं आन्सर येणार आहे. आपलं आन्सर आहे ऑप्शन डी 665. तर या ठिकाणी बेरीज करताना कसं करायचं आहे 297 त्याच्यावर होतं 148, 148च्या वर काय होतं 220, खालून वर बेरीज करत जायची, तुमचं आन्सर येणार आहे. हे एक्झाम्पल कोणत्या टाईपचं होतं फरकांचा फरक घेतला आणि त्या फरकांचा फरक घेतला. ठीक आहे. फरकांचा फरक घेतला आणि तो कसा वाढत होता पटीमध्ये वाढत होता. अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. परत परत विचारलं जाते पहा TCSमध्ये फरकांचा फरक. म्हणजे आता तुम्ही एक्झामला जेव्हा जाल TCS IBPSच्या किंवा कुठल्याही तर फरकांचा फरक हे लॉजिक तुम्ही नक्की यूज करा. अगदी तुम्हाला चेक करायला जास्त वेळ लागणार नाही, 30 सेकंदापर्यंत टाईम लागेल. सॉल्व झालं तर ठीक, नाही तर दुसऱ्या मेथडने आपण सॉल्व करावं लागणार आहे. ठीक आहे. हेच लॉजिक आहे संख्या मालिका सोडवण्याचं. ज्यांना जितक्या लवकर बरोबर लॉजिक भेटतं तितक्या लवकर तुम्हाला प्रश्न सॉल्व होतात. त्यानंतर प्रश्न 18 2, 4, 8, 3, 9, 27, 4, 16. परत एकदा संख्या कमी जास्त होत आहेत, वाढ होते घट होते, वाढ होते घट होते. म्हणजे काय या ठिकाणी मिक्स प्रकारचं हे एक्झाम्पल आहे, मिक्स प्रकारची संख्या मालिका आहे. परत काय चेक करायचं आहे 2, नंतर 8, नंतर या ठिकाणी 9, नंतर या ठिकाणी 4 असं आपण एकदा चेक करून पाहूया. 2, 8 तर 2 काय आहे 1चा वर्ग अधिक 1 करू शकतो किंवा 1चा वर्ग त्याची दुप्पट करू शकतो. 8 कसं आलं 2चा वर्ग त्याची दुप्पट करूया. परंतु नंतर काय येते 9 येते. 9 कुठल्याच प्रकारे या ठिकाणी लॉजिकमध्ये बसत नाही, म्हणजे ही मेथड आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. अशा प्रकारे पटकन चेक करून घ्यायचं. यानंतर पहा वर्गसंख्या आहेत का याच्यामध्ये, वर्गसंख्या दिसतात का आपल्याला याच्यामध्ये, तर वर्गसंख्या या ठिकाणी 4 आहे. ठीक आहे. 4 या ठिकाणी आपण 4 काय आहे 2चा वर्ग आहे. यानंतर 8 काय आहे 2चा घन आहे, 2चा घन आहे. त्यानंतर 3 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही. 9 काय आहे 3चा वर्ग आहे. 27 काय आहे 3चा घन आहे. यानंतर 4 काय आहे 2चा वर्ग आहे. नंतर 16 काय आहे या ठिकाणी 4चा वर्ग आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी 2, 3 हे नंबर फक्त या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. 2 या ठिकाणी 3 शिल्लक राहिला. या ठिकाणी 4 आपण घेतले की समजा 2चा वर्ग आहे.
परंतु या ठिकाणी पहा 2 या ठिकाणी काय आहे, तर ही एक संख्या आहे. 2 काय आहे, संख्या आहे. त्यानंतर काय आलं, 4 म्हणजे काय, 2चा वर्ग. 8 म्हणजे काय, 2चा घन. म्हणजे संख्या नंतर n चा वर्ग नंतर n चा घन. ठीक आहे, म्हणजे आधी n चा वर्ग n चा घन. या ठिकाणी आपल्याला सिरीज भेटलेली आहे n चा वर्ग n चा घन. अशा प्रकारेच हे सॉल्व केलं जाऊ शकतं. ठीक आहे, पहा 2 म्हणजे संख्या आहे, 4 म्हणजे त्याचा वर्ग आहे आणि 8 म्हणजे त्याचा घन आहे. 3 म्हणजे संख्या आहे, 9 म्हणजे वर्ग आहे, 27 म्हणजे घन आहे. 4 म्हणजे संख्या आहे, 16 म्हणजे वर्ग आहे आणि उत्तर काय येणार आहे आपलं, तर घन येणार आहे. म्हणजे 4चा घन उत्तर आलं आपलं 64. तर या ठिकाणी 3 प्रकारच्या या ठिकाणी काय आहेत, तर 3 क्रमिका आहेत. 3 क्रमिकांचं मिश्रण याला आपण म्हणू शकतो. n चा वर्ग n चा घन अशा प्रकारे हे सॉल्व झालेलं आहे. 2 8 26 80. तर या ठिकाणी कुठला तरी वर्ग किंवा घन याच्या जवळची संख्या दिसते का, 8 तर या ठिकाणी 2चा घन आहे, परंतु बाकी कोणत्याही घन संख्या नाहीत. तर या ठिकाणी वर्गाच्या जवळच्या संख्या आहेत का, तर 2 कसं आहे, 2 समजा 1चा वर्ग अधिक 1 करू शकतो. ठीक आहे, त्याच्या जवळची संख्या आहे. आणि 8 कसं आलं, तर 3चा वर्ग वजा 1 करू शकतो. 3चा वर्ग वजा 1 करू शकतो का, बरोबर आहे. 26 3चा या ठिकाणी 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 3चा घन वजा 1 करू शकतो. परंतु 80 काय आहे, 3चा चौथा घात. ठीक आहे, 3चा चौथा घात 81 वजा 1. म्हणजे आपण या ठिकाणी लॉजिक लावू शकतो मित्रांनो. 2 कसं आलं समजा, तर या ठिकाणी 3चा पहिला घात, 3चा पहिला घात वजा 1 2 आलं. ठीक आहे, नंतर 8 कसं आलं, 3चा वर्ग वजा 1. 26 कसं आलं, 3चा तिसरा घात वजा 1. 81 कसं आलं, 3चा चौथा घात वजा 1. म्हणजे उत्तर काय येणार आहे आता, 3चा पाचवा घात. 3चा पाचवा घात कसं काढायचा, 81 गुणिले 3. 81 गुणिले 3 किती झालं, 243 वजा 1. उत्तर आलं 242. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 20. 101 106 116 131 151 जवळच्या संख्या आहेत, आपण फरक चेक करू शकतो. पहा 101 106 याच्यामधला फरक किती आहे, 5चा फरक आहे. 106 116 10चा फरक आहे. 116 131 याच्यामधला फरक किती, 15चा फरक आहे. पहा या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटले असं वाटतंय. ठीक आहे, यानंतर या दोघांमधला फरक कितीचा आहे, 20चा फरक आहे. 5 10 15. तर नवीन सिरीज ही समजायची आपण. 5 10 15 20 म्हणजे काय, आता इथं पुढे काय यायला पाहिजे, 25 यायला पाहिजे. 25 काय करायचं आहे, परंतु आपल्याला 151 मध्ये ॲड करायचे. 151 अधिक 25 म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे, 176 येणार आहे. चला प्रश्न क्रमांक 21. IBPSने आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. 1800 या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे. 60 15 5 आणि 2.5. तर ही सिरीज पाहिल्यानंतर आपल्याला पहा मधली संख्या आहे 1800च्या नंतर येणारी, ती आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित सिरीज पहा. 1800 नंतर त्यापेक्षा कोणतरी लहान संख्या पाहिजे, नंतर 60 नंतर 15 नंतर 5 नंतर 2.5. म्हणजे संख्या ही लहान होत चाललेली आहे आणि जास्त फरकाने लहान होते. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी भागाकार करून म्हणजे पट जी आहे ती कमी करत जाऊन या ठिकाणी सिरीज आलेली असणार आहे. पहा जर आपण ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी, तर या ठिकाणी 2.5 आहे. 2.5ची दुप्पट 5. यानंतर 5 आणि 15 मध्ये रिलेशन काय आहे, 5ची तिप्पट 15. 15ची चौपट या ठिकाणी 60 आहे. म्हणजे 60ची पाचपट आपल्याला शोधायची आहे. 60 गुणिले 5 केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आन्सर भेटणार आहे. 60 गुणिले 5 बरोबर आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी 300. ठीक आहे, यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 22. प्रश्न आहे 10 11 20 45 क्वेश्चन मार्क त्यानंतर 175 येतं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, पहिल्यांदा आपण फरक चेक करायचा आहे. 10 11 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 1चा फरक आहे. यानंतर 11 20 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, तर 9चा फरक आहे. 20 45 याच्यामध्ये कितीचा फरक असणार आहे, 25चा फरक असणार आहे. या 3 संख्या पाहिल्या की तुम्हाला लक्षात आलं असेल की लॉजिक काय असणार आहे. 1 9 25 या काय आहेत, तर वर्गसंख्या आहेत. बरोबर, वर्गसंख्या आहेत म्हणजे पहिल्यांदा 1चा वर्ग घेतला या ठिकाणी, त्यानंतर 3चा वर्ग घेतला, 3चा वर्ग 9, त्यानंतर 5चा वर्ग घेतला. 5चा वर्गानंतर आता काय येणार आहे, 1 3 5, त्यानंतर काय येतं 7. ठीक आहे, या काय आहेत, 2 2च्या गॅपने येणारी संख्या आहेत. म्हणजे आता 7चा वर्ग, 7चा वर्ग किती येणार, 49. 49 या ठिकाणी काय असणार आहे, गॅप असणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 45 मध्ये 49 ॲड करायचं आहे. 49 अधिक 45 बरोबर आपला आन्सर काय येणार आहे, 94. ठीक आहे, 94 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. प्रश्न 23वा. 11 7 18 25 43 68 यानंतर येणारी संख्या कोणती आहे. IBPS PYQ आहे. पहा ऑब्झर्वेशन करा सिरीजचं, कोणती संख्या येणार इथून पुढं.
आपण प्रश्न जेव्हा आपण सोडवतोय तेव्हा तुमच्याकडे वही आणि पेन असणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आपण या ठिकाणी जे लॉजिक यूज करणार आहेत ते मात्र तुम्ही वहीमध्ये नक्की लिहून घ्या. एक्झामच्या आधी जास्तीत जास्त लॉजिक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. असे लॉजिक जे एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी विचारलेले आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी मग ती कोणतीही एक्झाम असो, MPSCद्वारे घेणारी एक्झाम असो किंवा IBPS TCS घेणारी एक्झाम असो, सगळ्या ठिकाणी संख्या मालिकेचे त्या ठिकाणी जे जास्तीत जास्त विचारले गेलेले लॉजिक आहेत ते इथून पुढे देखील विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पहा 11, 7, 18, 25, 43, 68 या ठिकाणी लॉजिक काय असणार आहे. पहा या ठिकाणी 11 अधिक 7 किती येतं, तर 11 अधिक 7 केलं तर 18 येतं. ठीक आहे, यानंतर 7 अधिक 18 केलं काय येतं, 25 येतं. नंतर आपण या ठिकाणी 18 अधिक 25 केलं तर 43 येतं. 25 अधिक 43 केलं तर या ठिकाणी 68 येतं. त्याच्यामुळं आपल्याला आता काय करावं लागणार आहे, 43 अधिक 68 करावं लागणार आहे. 43 अधिक 68 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे, 111 येणार आहे. ठीक आहे, अशी सिरीज येऊ शकते जे की 2-2 नंबरची या ठिकाणी बेरीज आहे आणि त्यांची बेरीज करून तिसरा नंबर येतो. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 24, 2, 8, 20, 56, 200 आणि 200च्या नंतर येणारी जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. IBPS PYQ आहे. पहा आपण सिरीज पाहिली त्यानंतर काय केलं, या ठिकाणी आपण फरक काढू शकतो. 2, 8, 8, 20, 20, 56, 56, 200 याच्यामधला आपल्याला फरक काढायचा आहे. 2 आणि 8 याच्यामध्ये 6चा फरक आहे. यानंतर 8, 20मध्ये 12चा फरक आहे. यानंतर 20, 56 यांच्यामध्ये 36चा फरक आहे. 56 आणि 200 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 144चा फरक आहे. या ठिकाणी नवीन सिरीज आपल्याला भेटलेली आहे 6, 12, 36, 144. पहा आता याच्यामध्ये रिलेशन काय असणार आहे, 6 गुणिले 2 करायचं. 6 गुणिले 2 केलं 12 आलं. यानंतर 12 गुणिले काय केलं, या ठिकाणी 3 केलं 36 आलं. यानंतर 36 गुणिले काय केलं, 4 केलं 144 आलं. म्हणजेच 144 गुणिले आपल्याला 5 करावं लागणार आहे. 144 गुणिले 5 केलं, आन्सर किती येणार आहे आपलं, 144 गुणिले 5 या ठिकाणी 720 आन्सर येणार आहे. ठीक आहे, ऑप्शन 1 आहे 720. परंतु या ठिकाणी लगेच आपण ऑप्शन क्लिक करायचं नाही, कारण आपल्याला 200 नंतर येणारी संख्या जी आहे ती शोधायची आहे. तर या ठिकाणी आपलं 720 आलं. 720 काय असणार आहे, तर या ठिकाणी 200 आणि त्या संख्येमधला फरक असणार आहे 720. ठीक आहे, जी संख्या आपल्याला 200च्या नंतरची आहे आणि शोधायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, 200 आणि 720 यांची काय करावं लागणार आहे, तर बेरीज करावी लागणार आहे. बेरीज करायची, आपला आन्सर किती येणार आहे, 920. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 920. यानंतर प्रश्न क्रमांक 25, 3, 17, 45, 87 क्वेश्चन मार्क त्यानंतर 213. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणता नंबर येणार ते आपल्याला चेक करायचं आहे. IBPS PYQ आहे. तर या ठिकाणी लगेच आपण पहिलं लॉजिक या ठिकाणी यूज करू, गॅप काढून घेऊया, पाहूया कोणतं लॉजिक भेटतंय का. ठीक आहे, तर या ठिकाणी 3 आणि 17 याच्यामध्ये फरक कितीचा आहे, 14चा. या ठिकाणी 45, 17 यांच्यामधला फरक काढा. फरक किती येणार आहे, या ठिकाणी 28चा फरक येईल. ठीक आहे, या दोघांमध्ये 45, 87 यामधला फरक काढा. फरक किती येणार आहे, 42चा फरक येणार आहे. यानंतर पहा 14, 28, 42 याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की 14च्या पाड्यामधील या ठिकाणी फरक येतोय. ठीक आहे, 14च्या पाड्यामधील या ठिकाणी फरक येतोय. 14 1 14, 14 2 28, 14 3 42. ठीक आहे, म्हणजेच इथून पुढचा जो फरक असणार आहे तो कितीचा असला पाहिजे, तर 56चा फरक असला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला लॉजिक भेटलं 56चा फरक असला पाहिजे. कशामध्ये, 87 आणि येणारी जी संख्या आहे त्याच्यामध्ये 56चा फरक असला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी पहा 87 अधिक 56 करायचं म्हणजे आपल्याला आपलं आन्सर भेटणार आहे. 87 अधिक 56 केलं, उत्तर आलं 143. ठीक आहे, आता उत्तर चेक करण्यासाठी आपण एकदा पाहूया की 143 या ठिकाणी 143 आहे आणि 213 याच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे, 213 आणि 143 याच्यामध्ये फरक कितीचा असला पाहिजे, तर या ठिकाणी काय पाहिलं आपण, 56चा फरक होता, तर आता कितीचा फरक पाहिजे, 70चा फरक असला पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये 70चा फरक आहे का, तर आहे. 213 वजा 143 या ठिकाणी आन्सर किती येतं, तर 70 येतं. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. या ठिकाणी अशा प्रकारे 14च्या पाड्यामधील जो आपण फरक काढलेला आहे तो 14च्या पाड्यामधील होता. त्यामुळं 30पर्यंत कमीत कमी पाडेपाठ असणं आवश्यक आहे. कदाचित तुम्हाला इथं 28च्या पाड्यामधील फरक दिलेला असू शकतो. त्यानंतर आपण वजाबाकी करत बसण्यापेक्षा तोंडी पाडेपाठ असले म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये अगदी 30 सेकंदाच्या आत प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होतो. प्रश्न क्रमांक 26, 240, 205, 177, 156, 142 आणि त्यानंतरची आपल्याला संख्या शोधायची आहे. तर पहा 240, 205, 177 म्हणजे सलग या ठिकाणी काय होतं, सिरीज पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की या ठिकाणी संख्या कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे नक्कीच या ठिकाणी फरक काढावा लागणार आहे. फरक काढा, 240 वजा 205 करा. या ठिकाणी फरक कितीचा येतोय, 240 वजा 205 करून या ठिकाणी 35चा फरक आला. नंतर 205, 177 यामधला फरक काढा.
28चा फरक येतो या ठिकाणी. या दोघांमधला फरक काढा. 21चा फरक येतो. 156 142 याच्यामधला फरक काढा. तर या ठिकाणी 14चा फरक येतो. पहा या ठिकाणी 35 28 21 14 म्हणजे या ठिकाणी 7चा जो पाडा आहे 7च्या पाड्यामधला फरक आहे. पहा 14 7 2 14 7 1 21 7 4 28 7 5 35. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे इथून पुढं 142 आणि पुढची जी संख्या असणार आहे त्याच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे 7चा फरक असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 142 मधून काय करायचं आहे 7 वजा करायचं आहे. ठीक आहे. कारण या ठिकाणी संख्या कमी कमी होत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे 7 वजा करायचं आहे 142 मधून. आपला आन्सर येणार आहे ऑप्शन बी 135. यानंतर प्रश्न क्रमांक 27 6 10 19 27 54 आणि त्यानंतर येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी संख्या वाढत चाललेल्या आहेत. लगेच तुम्ही फरक काढून घ्या. 6 आणि 4 10 या ठिकाणी फरक आहे. या ठिकाणी 9चा फरक आहे. 19 आणि 27 याच्यामध्ये 8चा फरक आहे. यानंतर 27 आणि 54 याच्यामध्ये कितीचा फरक आहे तर 27चा फरक आहे. तर या ठिकाणी फरक पाहिला आपल्याला नवीन सिरीज भेटलेली आहे 4 9 8 आणि 27. तर हे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की या वर्ग संख्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे 2चा वर्ग आहे. 9 काय आहे 3चा वर्ग आहे. 8 काय आहे 2चा घन आहे. या 27 काय आहे तर 3चा घन आहे. ठीक आहे. म्हणजे पहा 2चा वर्ग नंतर 3चा वर्ग आला नंतर 2चा घन आला नंतर 3चा घन आला. ठीक आहे. म्हणजे इथून पुढं काय असलं पाहिजे 27च्या नंतर कसं येणार आहे तर या ठिकाणी 2चा कितवा घात येणार आहे तर यानंतर 2चा चौथा घात आपल्याला पाहिजे असणार आहे. ठीक आहे. 2चा चौथा घात कारण 2चा दुसरा घात घेतला नंतर 3चा दुसरा घात घेतला त्यानंतर 2चा तिसरा घात घेतला नंतर 3चा तिसरा घात घेतला म्हणजे आता 2चा चौथा घात या ठिकाणी येणार आहे. 2चा चौथा घात किती येतो तर 2चा चौथा घात येतो 16 म्हणजेच 27 नंतर 16 येणार आहे. म्हणजे 54 अधिक आपल्याला काय करावं लागणार आहे 16 करावं लागणार आहे आणि आपला आन्सर येणार आहे या ठिकाणी 70. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 28 2 3 5 9 17 आणि 33 याच्यामध्ये आपल्याला लॉजिक शोधायचं आहे. तर पहा 2 3 या ठिकाणी आपण फरक काढू शकतो. या ठिकाणी पहिले लॉजिक यूज करायचं 2 आणि 3 याच्यामध्ये 1चा फरक आहे. 3 आणि 5 याच्यामध्ये 2चा फरक आहे. त्यानंतर 5 आणि 9 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 4चा फरक आहे. 9 आणि 17 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 8चा फरक आहे. 17 आणि 33 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 16चा फरक आहे. पहा आता या ठिकाणी नवीन सिरीज आपल्याला भेटलेली आहे 1 2 4 8 16. तर या ठिकाणी आपण सरळ सरळ पाहू शकतो 1ची दुप्पट 2 2ची दुप्पट 4 4ची दुप्पट 8 8ची दुप्पट 16 म्हणजे 16ची दुप्पट काय 32. या ठिकाणी 32 आलेलं पाहिजे. 32 आपल्याला काय करायचं आहे या 33 मध्ये ॲड करायचं आहे. 32 आणि 33 या दोघांची बेरीज झाली. या ठिकाणी आपलं आन्सर किती आलं 65 आलेलं आहे. अशा प्रकारे आपण लॉजिक या ठिकाणी यूज करू शकतो. ठीक आहे. किंवा आपण आणखीन समजा एका मेथडने हे सॉल्व करू शकतो का. तर पहा या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे. 2ची दुप्पट करायची. या ठिकाणी 4 4 वजा 1 केलं 3 3ची दुप्पट केली 6 6 वजा 1 केलं 5 5ची दुप्पट करा 10 10 वजा 1 9. त्यानंतर 9ची दुप्पट करा 18 18 वजा 1 17 17ची दुप्पट करा 34 34 वजा 1 33 आणि 33ची दुप्पट करायची 66 66 वजा 1 आपला आन्सर काय येणार आहे 65 येणार आहे. अशा प्रकारे देखील आपण आपल्याला जे लॉजिक पहिल्यांदा सुचतं आहे त्याच्यानुसार आपण सॉल्व करू शकतो. अशा प्रकारे IBPSच्या एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी प्रश्न विचारले गेले आहेत. एक्झामच्या आधी तुमच्या डोळ्याखालून जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे प्रश्न आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेत आहोत. प्रश्न क्रमांक 29 महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रश्न IBPSने यादीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला आहे. 8 9 19 58 233 यानंतर कोणता नंबर येणार आहे. ठीक आहे. तर 8 9 19 58 233 याच्यामध्ये आपण फरक काढायचा का आता कारण याच्यामध्ये फरक खूप जास्त प्रमाणात दिसतोय. ठीक आहे. दुसरं लॉजिक यूज करा. आणखीन कोणत्या लॉजिकने या ठिकाणी आपण सॉल्व करू शकतो. या ठिकाणी 9 दिसतोय म्हणजे या ठिकाणी 3चा वर्ग आहे. 8 म्हणजे काय आहे 2चा घन आहे परंतु 19 आहे. पहा या ठिकाणी मूळ संख्या आहे म्हणजे ही कुठली घनसंख्या किंवा वर्गसंख्या नाही. त्याच्यामुळं मूळ संख्या आपल्याला सिरीजमध्ये दिसली की वर्गसंख्या घनसंख्या याचं लॉजिक आपण सहसा लावायचं नाही. लॉजिक लावून त्या ठिकाणी टाईम वेस्ट करायचा नाही. त्याच्यामुळं मूळ संख्या याच्यामध्ये आपल्याला दिसली 19 आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं काय करायचं आपण आता दुसरं लॉजिक लावून हे सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. पहा दुसरं लॉजिक कोणतं लागते का एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहा आपण जरी सिरीज पाहिली तर या ठिकाणी लॉजिक या ठिकाणी मी सांगतो तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे. 30 सेकंदाचा 40 सेकंदाचा टाईम घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी 8 9 हे कसं आलेलं आहे तर या ठिकाणी 9 जे पद आहे ते कसं आलं तर 8 गुणिले 1 अधिक 1 केलं या ठिकाणी किती आलं 9 आलेलं आहे. ठीक आहे बरोबर 9.
यानंतर 19 कसं आलं तर 9 गुणिले 2 केलं अधिक 1 बरोबर 19 आलं. या ठिकाणी 58 कसं आलं तर 19 त्याच्या आधीचं पद आहे गुणिले 3 केलं अधिक 1 केलं बरोबर. या ठिकाणी किती आलं 58 आलं. आता 233 कसं आलं तर 58 गुणिले 4 अधिक 1 केलं बरोबर 58 गुणिले 4 उत्तर येतं 232. 232 अधिक 1 बरोबर 233. म्हणजे आता या ठिकाणी याच्या पुढचं जे पद असणार आहे ते कसं येणार आहे तर याच्या पुढचं पद काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी दिलेलं 233 आहे. 233 गुणिले आपल्याला काय करावं लागणार 233 गुणिले किती करावं लागणार आता 1 2 3 4 झालं म्हणजे गुणिले आता 5 करावं लागणार अधिक 1 करावं लागणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी गुणाकार करू 5 त्रिक 15 15ला 5 हातच्या आले 1 5 त्रिक 15 आणि 1 16 16ला 6 हातच्या आले 1 5 2 10 आणि 1 11 1165 या ठिकाणी होतं. 1165 अधिक आपण काय करायचं 1 करायचं. आपलं आन्सर किती आलं 1166 आलेलं आहे. अशा प्रकारे एक्झाममध्ये विचारलेला महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 30 83 99 131 179 243. तर या ठिकाणी संख्या ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे आपण काय करूया या ठिकाणी फरक काढून बघूया. 83 99 याच्यामधला फरक किती येणार आहे त्या ठिकाणी 16चा फरक येतो. यानंतर 99 131 याच्यामधला फरक काढायचा आहे याच्यामध्ये 32चा फरक येतो. पहा पहिले 2 फरक काढल्यानंतर आपल्याला एक थोडक्यात लॉजिक भेटलेलं आहे 16 1 16 16 2 32 म्हणजे 16तल्या पाड्यामधल्या या ठिकाणी फरक असणार आहेत का हे आपण चेक करू. आता तिसरा फरक या ठिकाणी काढू आपण 179 आणि हे 131 त्याचा फरक किती आला पाहिजे आता 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 48 जर फरक आला तर आपला आन्सर बरोबर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी पहा फरक याच्यामधला किती येतो 179 वजा 131 करा तर या ठिकाणी फरक किती येतो तर 48चा फरक येतो. म्हणजे या ठिकाणी 179 आणि 243 याच्यामधला फरक किती असला पाहिजे तर 64चा फरक बरोबर 64चा फरक आहे. म्हणजे 16चा पाडा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे आणि 16च्या पाड्यामधला या ठिकाणी फरक दिलेला आहे 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 16 चौक 64 म्हणजे इथून पुढचा फरक कितीचा असणार आहे 16 पंचे 80 80चा फरक यानंतर असणार आहे. म्हणजेच 243 या ठिकाणी 243 अधिक काय करायचं आहे 80 करायचं आहे. आपला आन्सर येणार आहे. या ठिकाणी आपला आन्सर किती येईल 243 अधिक 80 म्हणजेच आपला आन्सर किती येणार आहे तर 323 ऑप्शन डी या ठिकाणी आन्सर येणार आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या मालिका हा टॉपिक पाहिलेला आहे. आधी आपण सराव प्रश्न घेतले त्यानंतर TCSने विचारलेले व IBPSने विचारलेले प्रश्न आपण सराव करून घेतलेले आहेत. येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी कोणत्याही वर्षी जी एक्झाम होईल त्या एक्झामसाठी तुम्हाला हाच प्रश्नसंच उपयुक्त ठरणार आहे. याच लॉजिकने तुम्हाला दरवर्षी एक्झाममध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. इथून पुढच्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.